तहसीलदार अभय घोरपडे यांच्या दालनाच्या दराला लागलेल्या अपारदर्शक काचेची विदर्भात चर्चा। धामणगाव रेल्वे येथील तहसीलदार अभय घोरपडे यांनी आपल्या दालनाच्या दराला अपारदर्शक काच लावले आहेत। तहसीलदारांचे पद हे जनतेशी निगडीत असल्याने तालुक्यातील अनेक लोक आपल्या समस्या घेऊन तहसील कार्यालयात येतात। यात मजूर वर्गापासून तर उद्योगपती लोकांचा समावेश असतो। मजूर आणि गरीब वर्ग हा लाजीरवाणा असल्याने ते सहसा अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये घुसण्याची हिंमत करत नाही। तहसीलदार अभय घोरपडे यांनी दराला लावलेले अपारदर्शक काच योग्य की अयोग्य याबद्दल राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। 2-3 दिवसात दरवाजा न हटवल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटना आपल्या परीने आंदोलन करेल। दाराला लागलेल्या अपारदर्शक काचे संदर्भात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघाण म्हणाले की मी संपूर्ण महाराष्ट्र फिरतो पण मी कुठेच असा दरवाजा पाहिला नाही। आतमध्ये मोठे डील करण्यासाठी त्यांनी हा काच लावला का असा प्रश्न देखील पडघाण यांनी उपस्थित केला आहे। सध्या उभे आहोत धामणगाव तहसील कार्यालयातील तहसीलदार श्री अभय घोरपडे यांच्या चेंबरच्या बाहेर। त्यांच्या कॅबिनच्या दरवाजाला जो अपारदर्शक काच लावलेला आहे त्याची चर्चा फक्त धामणगाव तालुका किंवा अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात आहे। त्यावर तो अपारदर्शक काच लावणे हे कितपत योग्य आणि अयोग्य आहे यावर आपण काही लोकांचे मत जाणून घेऊ। सर्वप्रथम आपण क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघाण यांच्याकडून जाणून घेऊ की कॅबिनच्या दाराला अपारदर्शक काच लावणे हे कितपत योग्य आहे। प्रशासनाने जो या काच लावलेला आहे या चुकीचा आहे। कारण जनतेशी आणि प्रशासनाची जवळीक असायला पाहिजे। ह्या काच लावून हे चुकीचं काम केलं आहे घोरपडे साहेबांनी। याच्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आंदोलन करेल। कारण जनतेला माहिती असायला पाहिजे की आतमध्ये तहसीलदार आहे या नाही आहे। कारण तहसीलदार सामान्य लोकांचे प्रश्न खूप महत्त्वाचे असते। कारण हे काच लावल्यानंतर फक्त मी पाहत आहे फक्त माझा चेहरा दिसत आहे, आतमधलं कुणी काही दिसत नाही आहे। याच्यावर तात्काळ जिल्हा अधिकारी यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे की कशासाठी लावलेलं आहे हे चुकीचं आहे। कारण सर्वसामान्य ह्या काचच नाही, ह्या पूर्ण दरवाजा चुकीचा आहे। मी विदर्भ महाराष्ट्र घुमतो, मी प्रथम पाहत आहे धामणगाव तालुक्यात तहसीलदाराच्या कॅबिनला की दरवाजा लागलेला आहे। एक पडदा असला तर ठीक आहे पण दरवाजा नको। शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न आहे, हे निकाली लागले पाहिजे। ह्या दरवाजा करून काय तुम्ही काय मोठी डील करणार आहे काय की काही तुमचे गुपित धंदे सुरू आहे याच्यात? ह्या माझा पूर्णपणे अपेक्षा आहे याच्यात। आणि हे तात्काळ हटला नाही या 2-3 दिवसात तर क्रांतिकारी शेतकरी संघटना आपल्या स्टाईलने या दरवाजा हटवण्याचं काम करेल। अपारदर्शक काच हटवून पारदर्शक काच बसवावा या अपारदर्शक काचाला घेऊन प्रहार तालुका अध्यक्ष सूरज गंथले यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले की या ठिकाणी अनेक लोक आपल्या समस्या घेऊन येतात। साहेबांच्या दालनात अनेक प्रकारच्या सुनावण्या होतात। आता नेमके काय सुरू आहे त्याची या काचेमुळे कल्पना येत नाही। आता डोकावण्याचा प्रयत्न केला असता आपला चेहरा आपल्याला दिसतो। यावर योग्य तोडगा काढायची आवश्यकता आहे। आपल्या चॅनलने हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे। करत आहोत तो हा काच आहे। मी कॅमेरामॅनला अशी विनंती करतो की त्यांनी काच दाखवावा म्हणजे ते जनतेच्या लक्षात येईल की नेमका प्रश्न कसा आहे। आणि यावर आता आपण प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख श्री सूरजभाऊ गंथळे यांचेही मत जाणून घेऊ। सर्वात प्रथम मी तर आज या तुमच्या चॅनलचे खूप खूप धन्यवाद मानतो। कारण तुम्ही हा महत्त्वाचा प्रश्न आज उपस्थित केला। आज विचार करण्यासारखी अशी गोष्ट आहे की या तहसीलदाराच्या कॅबिनमध्ये शेतकऱ्यांचे व बऱ्याचशा लोकांचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न घेऊन इथे सुनावणी होतात। त्या सुनावणीअंती आतमध्ये सुनावणी चालू आहे किंवा काय चालू आहे हे बाहेरच्या माणसाला बिलकुल दिसत नाही। का दिसत नाही? कारण हा जो काच बसवलेला आहे ना, या काच असा आहे की हा स्वतः रिफ्लेक्ट होतो। म्हणजे त्या काचात आपलाच चेहरा आपल्याला दिसतो, आतमध्ये कोण आहे काय आहे काय नाही हे माहीत पडत नाही। त्याच्यामुळे आपल्या या मीडियाच्या माध्यमातून आम्ही या घोरपडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हा काच हटवून इथे पारदर्शक काच बसवावा। व इथेच नाही तर ज्या या पंचायत समिती असो किंवा तहसील कार्यालय असो ह्या बिल्डिंगमध्ये जिथे जिथे अधिकारी लोक बसतात ना तिथे सर्व पारदर्शक काच लावून आतमध्ये कोण आहे कोण नाही याची माहिती बाहेरच्या जनतेला व नागरिकांना व्हावी यासाठी त्यांनी सर्व ठिकाणी पारदर्शक काच लावून त्याला वाटल्यास एखादा पडदा लावावा
पण पारदर्शक पद्धतीने या सगळ्या दरवाजांचे नियोजन करावे अशी आम्ही आज घोरपडे साहेबांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो. NP9च्या माध्यमातून मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की तहसीलदाराचे पद हे सर्वसामान्यांचे समस्या सोडवण्यासाठीचे पद आहे. तहसील कार्यालयात मजूर वर्गापासून तर उद्योगपतीपर्यंत लोक येतात आणि ज्या ठिकाणी मजूर वर्ग तसाच थोडासा लाजीरवाणा असतो तो सहसा कार्यालयात जाण्याचा किंवा कार्यालयात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे या बातमीच्या माध्यमातून वरिष्ठांनी या बातमीची दखल घेऊन लगेच यावर तोडगा काढावा अशी मी वरिष्ठांना विनंती करतो.